कुंभारगाव तालुका इंदापूर येथील उज्ज्वला परदेशी यांचे सरपंच पद सर्वोच्च न्यायालय यांनी पुनश एकदा त्यांना बहाल केलंय। अनेक राजकीय घडामोडीच्या नाट्यमय विश्रांतीनंतर त्यांच्या खडतर प्रवासानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत त्यांनी पुन्हा एकदा सरपंच पदावरती दावा केलाय आणि सरपंच पद त्यांना मिळालेलं आहे। थेट जाऊयात पाहण्यासाठी। कुंभारगावच्या महिला आणि ग्रामस्थांनी त्यांना सरपंच पदाचा पदभार स्वीकारताना पेढे भगवत आनंद उत्सव साजरा केलाय। इंदापूर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पहिल्याच महिला सर्वोच्च न्यायालयातून स्वतःचे सरपंच पद अबाधित ठेवण्यासाठी रणरागिणी ठरलेले आहेत। पहा कुंभारगावच्या सरपंच उज्ज्वलाताई परदेशी काय म्हणाल्या। मॅडम, तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, तो सिद्ध झालाच नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने खंडन केलं, त्याविषयी काय सांगता? खरं तर ज्या कामाविषयी माझी चौकशी चालू होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काम माजी सरपंच जयश्री रमेश धुमाळ यांच्या काळात झालं होतं। प्राथमिक शाळा दुरुस्तीचं काम होतं आणि ते बिल मी सरपंच झाल्याच्या नंतर ते माझ्या काळात जमा झाल्याच्या नंतर मी क्रेडिट बिलं पाहिली, नोंदवही पाहिली, मूल्यांकन पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बिल झेडपीने जमा केलं होतं। आणि मी सरपंच झाल्यामुळे ग्रामपंचायतीने काम घेतल्यामुळं ते बिल अदा करणं माझं कर्तव्य होतं, म्हणून ते मी क्रेडिट बिलाप्रमाणे बिल अदा केलं। परंतु त्यांचा असा आरोप होता की त्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे। पण मला असं म्हणायचंय, ज्यावेळेस दौंडची पंचायत समिती चौकशीसाठी नेमली होती तर त्यात कुठेही सिद्ध झालं नाही की मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून, कुठेही सिद्ध झालं नाही। पंचायत समितीची चौकशी झाली, झेडपीची चौकशी झाली, झेडपीचा अहवाल सुद्धा, त्या अहवालात सुद्धा मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध झाले। आणि मंत्रालयाचा निर्णय असेल, हायकोर्टाचा असेल, या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असं सिद्ध झालं नाही। तरी सुद्धा विरोधकांनी माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध केलं। आपण गावामध्ये चौकशी जर केली तर माझ्या कामाचा इतिहास जर पाहिला तर मी प्रचंड विकास कामे आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं आणले आहेत। त्यात कुठेही कामाचा भ्रष्टाचार केला नाही आणि मला वाटतं अनियमितता थोडीफार असतेच शासनाने, आणि ते नवीन असल्यामुळे थोडीशी झाली असेल, पण ती भ्रष्टाचार म्हणता येणार नाही हे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकते। कारण मला वाटतंय की विरोधकांनी असं हे केलं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ल्याचे माझ्यावर आरोप झाले। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की जे लोक म्हणतात पैसे खाल्ले, त्या लोकांना मला एक सांगायचंय की मी माझं मानधन 2250 मला मानधन शासन देत होतं, ते 2250 मानधन सुद्धा मी महिलांच्या देवदर्शनासाठी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांसाठी जवळजवळ 150 महिला त्या माझ्या मानधनातून स्वखर्चाने आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली ते देवदर्शनासाठी नेल्या। मग मला सांगा, मी माझं मानधन सुद्धा स्वतःच्या स्वखर्चासाठी वापरलं नाही तर मी भ्रष्टाचार केला आणि गावचे पैसे खाल्ले हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण हे सर्व निष्फळ ठरले। तुम्ही जेव्हा भ्रष्टाचाराचा तुमचा आरोप झाला होता त्यास हे खंडन करत असताना आणि राजकीय दबाव वगैरे तुमच्यावर आले असतील? नाही, माझ्यावर राजकीय दबाव वगैरे काही आलेले नाहीत। मुळातच मामा कधीच गावच्या राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत, उलट मामावरच आरोप करण्याचे प्रयत्न केले, परंतु मामा कधीच गावच्या राजकारणात हस्तक्षेप करत नाही। जी सत्याची बाजू आहे ती सत्याचीच बाजू आहे आणि मला वाटतं मी खंडन केलं म्हणण्यापेक्षा आज आपण बघत आहात सर्व महिला आनंदित आहेत, सर्वांना माहिती आहे की मी भ्रष्टाचार केला नाही आणि हे सिद्ध झाले। सुप्रीम कोर्टाने मला सर्वोच्च न्याय दिलाय। जेव्हा मॅडम, जो आरोप झाला होता की भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, तो किती सालातला होता? मला वाटतंय माझी नेमणूक 9 फेब्रुवारी 2021 ला झाली। आरोप किती साली, भ्रष्टाचार किती साली झाला होता असा तुमच्यावर आरोप? ते 19-20 ला काम झालं होतं सर। 2019 साली तर तुम्ही सरपंच नव्हते मी सरपंच त्यावेळेस। तुमच्यावर जे आरोप कसे काय झाले? ते राजकीय सूडबुद्धीने झाले सर। जर तुम्ही पदावर नव्हता, त्या काळात तुमचा कार्यकाल नव्हता, तर तुमच्यावर 2019 सालाचे आरोप झाले, त्यात काय ऑडिट पॉईंट वगैरे निघला होता का? त्यात नाही, ऑडिट नंतर झालं, पण ऑडिट झालं होतं त्या कामाचं। ऑडिट पॉईंट मध्ये नव्हतं? नव्हतं।
तुम्ही जेव्हा सरपंच पद तुम्हाला कॅन्सल करण्यात आलं हे पद, त्यानंतर तुमच्या गावातली काही विकास कामं झालेत का? विकास कामं म्हणता येणारच नाहीत, कारण सामाजिक न्यायमधून आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली मी सरपंच असताना त्या कामाचा पाठपुरावा करून मी ते काम मी सरपंच पदाचा खुर्चीवर असतानाच ते मंजूर केलं होतं. आणि ते काम मी मंजूर केलेलं म्हणजे मी सरपंच असताना झडपीनी सामाजिक न्यायमधून मंजूर केलेलं काम ते फक्त केलं. आता तुम्ही सरपंच पद स्वीकारलेलं आहे, तर आता इथून पुढे विकासाच्या कामाचं तुमचं काय नियोजन? मला वाटतं विकास काम करणं हे मला आवडतं आणि मी महिलांसाठी विकास कामं करतच असते आणि इथून पुढेही करत राहे. कारण मला वाटतं डान्स करण्यापेक्षा विकास कामं करणे खूप सोपे आहेत. कारण विकास कामं करायला मला आवड आहे आणि मला वाटतं जीवनोन्नती अभियानापासून महिलांना पाककलेचं प्रशिक्षण असेल, शिवणक्लासचे प्रशिक्षण असेल, देवदर्शन असेल, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असेल. आम्ही अगदी पंचमीचा कार्यक्रम सुद्धा महिलांसाठी इथं साजरा करत होतो. म्हणजे एकही असा दिवस जात नव्हता की महिला म्हणजे कार्यक्रम आम्ही करत नव्हतो किंवा सहभागी होत नव्हतो. अगदी मी सरपंच नसताना सुद्धा ह्या 6 महिन्यात माझ्याबरोबर कुठं मला एखाद्या कामासाठी महिला घेऊन जावं लागलं तरी सुद्धा महिलांना एक फोन केला तरी सर्व महिला माझ्याबरोबर यायच्या. त्यांनी मला कधीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही कुठे आम्हाला घेऊन जाताय आणि कशासाठी. कारण त्यांना माझ्यावर इतका विश्वास होता की आपली ताई आपल्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे. तुमच्या ताई आता सरपंच पदी त्यांनी पदभार घेतलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला वाटतं आमच्या सरपंचांनी बाईने हिर पाडली, सगळ्यासाठी पाणी पुरवलं, सगळ्या बायांना मिसनी शिकवल्या. तुम्हाला सांगते रस्ता आउट केलाय सगळा, ह्याच्या आधी कुणी खडा उचलला नाही. आता ताईंनी सरपंच पदाचा परत स्वीकार केलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? ज्या आनंदात त्या आता विराजमान झालेले आहेत, तो आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. कारण का ह्या आधी विकास झालेला नाही गावाचा, पण त्या जशा सरपंचपदी विराजमान झाल्या तोपर्यंत एवढा विकास गावाचा झाला नव्हता. आणि महिलांसाठी त्यांनी सक्षमीकरण केले, म्हणजे जास्त प्रमाणात बचत गट म्हणा, मिशन क्लास म्हणा, ह्यात त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात साथ दिलेली आहे. आणि अशीच त्यांनी महिलांना पण साथ दिली पाहिजे. पण असे 2019 मध्ये जे काही भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावरती झाला आहे, तर तुम्ही पदभार 2021 ला स्वीकारला होता, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मुळात 2019 हा माझा कार्यकाळ नव्हताच. मी 9 फेब्रुवारी 2021 ला पदभार माझा स्वीकारलाय आणि जे काम माझ्या काळात झालंच नाही त्याचा आरोप माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. मॅडम, तुमच्या या अडचणीच्या काळामध्ये तुमच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. तुमच्या अनेक सुनावण्या झाल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या. यामध्ये तुम्हाला कुटुंबाची आणि राहुल भोई यांची एक साथ मिळाली अशी एक जोरात गावामध्ये बी चर्चा आहे. तर या कुटुंबाच्या अडचणीच्या काळातल्या साथीकडे कसं बघता, काय सांगाल? नक्कीच कारण ह्या 6 महिन्यामध्ये सगळ्यात मोठं जर मला या संघर्षाच्या काळात साथ दिली असेल तर ती माझ्या कुटुंबाने दिली आहे. माझे सासू सासरे असतील, माझे मोठे दीर जाऊ असतील, माझा पुतण्या राहुल भोई असेल, यांनी सगळ्यांनी अक्षरशः त्या काळात, कारण राजकारण करणं हे सभ्य माणसाचं काम नाही हे या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकते. कारण ज्यावेळेस माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यावेळेस सुरुवातीला मी खचले होते, पण तू खचून जाऊ नकोस, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहेत, आपण खोटं काही केलेलं नाही, 1 रुपयाचा कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही. आणि हे जे माझ्या कुटुंबाचे शब्द होते ते शब्द माझ्या या संघर्षाच्या काळात माझी ताकद बनली. आणि या सगळ्यात मला माझ्या पुतण्याचे खरंच आभार मानाविषयी वाटतात, कारण तो कुठेही डगमगला नाही. राहुल भोई कुठेही डगमगला नाही, त्यांनी कधी एकही दिवस माझी साथ सोडली नाही. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे जे डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स आम्हाला दौंड पंचायत समिती, इंदापूर पंचायत समिती, इंदापूर तहसील, आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद पुणे, हायकोर्ट, त्यानंतर मुंबई मंत्रालय या ठिकाणी ज्यावेळेस हे पोहोचवायचे होते ह्यावेळेस अगदी राहुल भोई माझ्या बरोबर सक्षमपणे उभा राहिला. आणि मला वाटतं या ठिकाणी जी मी आज बोलते आहे किंवा सरपंच म्हणून उभी आहे ते केवळ आणि केवळ माझ्या कुटुंबाने. एवढंच काय, माझे पती ग्रामविकास अधिकारी आहेत, ते कधीही राजकारणात नसतात. त्यांचा कुठेही या 3 वर्षाच्या काळात कुठेही बॅनरला फोटो नव्हता. त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले की त्यांना सुद्धा राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला की पती ग्रामविकास अधिकारी असताना सरपंच पत्नीचे पद वाचवू शकला नाही. आणि मला वाटतं माझे पती ग्रामविकास अधिकारी होते, आहेत आणि राहणार आहेत, म्हणूनच आज मी सरपंच म्हणून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकते आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आता तुम्ही आजच
पदभार सरपंच पदाचा आज पदभार स्वीकारला, तर गावच्या विकासासाठी ग्रामस्थांसाठी काय नवीन नियोजन काय केलंय का? हो, केलेलं आहे. मी सरपंच असताना आदरणीय मामांनी 44 लाख निधी मंजूर केला होता. त्याच्यातील 10 लाखाचं काम ह्या 6 महिन्यात झालंय आणि आता 34 लाखाचं विकास काम आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. आणि मला वाटतं महिलांसाठी जास्तीत जास्त मी प्राधान्य देईन. कारण जर भारतीय नारी ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तो पाया जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर खरी महिला भगिनी ही सक्षम बनली पाहिजे. तर त्या बबनगाव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.